संपली म्हणजे सगळं काही संपलं नाही. आणखी 4 दिवस हातात आहेत सरकार. विधानसभेचं सत्र कालच संपलं. आपण बघितलं की 4 दिवस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, कुणबी सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये खूप मोठी चर्चा तर 4 दिवस विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झाली. अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला, भाषणं केलीत आणि त्यावर काल मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय सकारात्मक उत्तर. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तर आपण पुढे गेलेलोच आहोत. नाताळची सुट्टी असल्यामुळे 2-4 दिवस ते हिअरिंग बंद झालं. त्यानंतर मागासवर्गीय आयोग आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे. त्याचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे. 360 कोटी रुपये त्यांना आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. मग ते मॅन पॉवर असेल, काही साहित्य असेल, काही सामग्री असेल, त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी देऊ दिलेलं आहे. आणि मग मला असं वाटतं की या दोन्ही प्रोसिजरच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे. आपण देणार आहोत. मागच्या वेळेला ती देवेंद्रजी असताना दिलेलं होतं, पण ते दुर्दैवाने सरकार बदलल्यामुळे ते टिकू शकलं नाही. हा एक वेगळा भाग आहे. परंतु आता सगळ्या ज्या क्युरीज काढलेल्या त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याची परिपूर्णता करून त्या ठिकाणी यावेळेला आरक्षण द्यायचंच आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हेही सांगितलं की आम्ही दीड महिन्यामध्ये एक स्पेशल सिटिंग, एक अधिवेशन त्या ठिकाणी घेऊन हा मागासवर्गीयाचा रिपोर्ट आला की त्याला आम्ही तात्काळ मान्यता देणार आहोत आणि आरक्षण घोषित करणार आहोत. मला वाटतं सरकार अतिशय सकारात्मक आहे. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री, संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे. अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला, या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत, भुमरे साहेब या ठिकाणी आहेत, आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहोत. बाबा आता 24 तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे. आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहोत. पण तो गेल्या वेळी उपोषणाला बसले असताना आमचे सहकारी मित्र, 2 न्यायाधीश, माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत, पण या नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक, रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे, हा कायदा आहे, हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात गृहीत धरली जाते. म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही. मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, काका आहे, चुलते आहेत, म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं. पण माझी पत्नी आहे, पत्नीचे मुलं मुली, तिचा भाऊ, म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही, ते मिळत नाही. पण तो यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगे पाटील साहेबांबरोबर, तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे. जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे आपले वेळीदोही, हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे. परंतु तो नियमामध्ये कुठे बसत नाही. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत. अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं गृहीत धरलं जात नाही. आणि म्हणून वडिलांकडचं, म्हणजे वडील असतील, म्हणजे माणूस असेल तर त्याच्याच रक्तवंशावळीतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत, सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं. आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही, म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या. मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये. मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे. पण ते लिहिलं गेलेलं आहे. मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकारी आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली. पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपवू, याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे. या फार झालं तर मला वाटतं 2 महिने लागणार नाहीत, पण त्या